स्वाधार योजना 2025-26 तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल म्हणजे ऑनलाईनमध्ये, त्या विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म ऑफलाईनमध्ये सबमिट करायचे आहे। याबद्दलचं एक परिपत्रक जाहीर झालेलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघू शकता अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर झालेलं होतं आणि यामध्ये सन 2025-26 शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत याबद्दलचं एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। आणि या परिपत्रकानुसार जर संपूर्ण विद्यार्थ्यांनी बघितलं तर यामध्ये अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे। आणि विद्यार्थ्यांचे जर फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांना जी मुदत असणार आहे शेवटची, ही मुदत तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपले फॉर्म भरायचे आणि ते फॉर्म आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे आहे। यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही आहे, याबद्दलची माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे। तरी जेही विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी ह्या राहिलेल्या 4 ते 5 दिवसामध्ये आपले फॉर्म कंप्लीट करा, समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। जर तुम्ही 31 तारखेला फॉर्म भरला तर तुम्ही 1 तारीख किंवा 2 तारखेला सुद्धा तुमचा फॉर्म हार्ड कॉपी तुमच्या ऑफिसला सबमिट करू शकता। यानंतर डेट वाढणार नाही आहे। फॉर्म स्टेटस चेक करा, फॉर्म अप्रूव्हल होणे सुरू आहे। एकदा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला त्यामध्ये काही चेक करायची गरज नाही आहे। तुमचे लिस्टनुसार तुमची जेही पहिली इन्स्टॉलमेंट असेल हे तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार। तर स्वाधार योजना 2025-26 चे संपूर्ण फॉर्मची डेट आता 31 तारीख आहे। यानंतर डेट वाढणार नाही आहे। फॉर्म भरा। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि स्वाधार योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।